खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा. तर हे बघा, मी काय केलेलं माहिती आहे, गहू दिले होते. आमच्या इथे ना गहू देतात आणि गहू दिल्यावर ते शेवया करून देतात. तर हे बघा, ह्या अशा शेवया मी करून घेतल्या. मग ह्या शेवया त्या आपल्याला म्हणजे 40 रुपये किलोनी अशा आम्हाला दिल्या त्यांनी. मग हे ना खाली थोडंसं वाळत घातल्या होत्या ना, तर ते असा थोडासा चुरा झाला त्याचा. पण बाकीच्या आम्ही टाकीत ठेवल्या. तर 5 किलो गहू दिलेले, 5 किलो गव्हामध्ये त्यांनी ह्या आम्हाला शेवया करून दिल्या. तर किती छान ना, आपल्याच गव्हाच्या गहू धुतले होते, म्हणजे गहू निवडले, धुतले आणि धुवून म्हणजे आज धुतले आम्ही, वाळत टाकले आणि दुसऱ्या दिवशी लगेच नेऊन दिले. मग त्या ताईंनी मस्त त्या मशीनवर ह्या शेवया करून दिल्या. तर आज मी ह्या शेवया करून दाखवणार आहे, नाही का. तर शेवयांची खीर पण बनवतात, शेवया पण बनवतात. तर आपण आज ही आपल्या गव्हाची आपण बनवलेली स्वतः अशी शेव करूया. मग त्या ताई काय करतात, त्या शेवया त्या मशीनवर बनवतात. आपण गहू नेऊन दिले तरी आणि गहू नाही नेऊन दिले तरी सुद्धा. तर मग गहू आपले घेऊन मग त्या मशीनमध्ये ते बारीक करतात आणि मग त्याच्या शेवया अशा करून करून सावलीमध्ये वाळत घालतात. आणि मग नंतर त्यांनी संध्याकाळी बोलवलं, लगेच फोन केला की तुमच्या शेवया घेऊन जा. लगेच हे केलं की तुमच्या शेवया घेऊन जा. तर मग आम्ही गेलो आणि मग ह्यांनी हे घेऊन आले मग शेवया, आणि ह्या मस्त अशा शेवया झाल्या. आता ह्या एवढ्या शेवया आम्ही काय करणार आहोत, 5 किलो गव्हाच्या बनवल्या होत्या. पण मग आता काय करू, मोनिका माहेरी जाईल, मग मोनिकाला पाठवून देऊ तिच्या मम्मीकडे. माझी ह्या मम्मीकडे जर मम्मी गेली का मम्मी बहिणीला, आईला अशा देईल. मग संपून जातील आणि आपल्याला घरामध्ये होईल, नाही का. आधी म्हणजे उन्हाळ्यामध्ये सगळे पदार्थ बनवले जायचे आणि पावसाळ्यामध्ये बाहेर जायला, पाऊस असेल काय असेल तर बाहेर कोण जाणार एवढ्या पावसाळ्यामध्ये, तर मग पावसाळ्यामध्ये आम्ही कांदे भरून घ्यायचे, तांदूळ, गहू, डाळी अशा सगळ्या भरून त्याला तेल लावून, हळद लावून सगळ्या पॅक करून ठेवायचा. असं आम्हाला आधीपासूनचं ते संस्कार समजा. म्हणून मग ह्या वेळेला मी शेवया पण एवढ्या बनवून ठेवल्या, म्हणजे शेवयांची खीर बनवता येईल, काही ना शेवया बनवता येतील. आणि माझी आजी कशी बनवायची माहिती का शेवया, पाणी गरम करायचं, त्यामध्ये उकडवायचं आणि त्या अशाच उकडलेल्या काढायच्या आणि त्याच्यात मग तूप आणि साखर टाकून खायला द्यायच्या. एकदम रुचकर आणि पौष्टिक पण ना, गव्हाच्या आहेत त्या. तर चला आपण बनवूया आज शेवया. ओपन करूया. ओम गणपतये नमः, आई अन्नपूर्णा देवताभ्यो नमः. आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे तूप टाकूया. हे घरचंच आहे तूप बरं का आमचं. आता ह्या काय केल्या मी, शेवया अशा बारीक करून घेतल्या, अशा बारीक केल्या त्या. आणि ह्या आता आपण मस्त भाजून घेऊया, ठीक आहे. तर ह्या छान भाजून, बाहेरही बाजारात भेटतात तर नाही की आपण मग भाजतो, पण ह्या आपण आता स्वतः केलेल्या, म्हणजे स्वतः करून आणलेल्या, तर त्याची मजा औरच ना. तर ह्या आता आपण छान भाजून घेऊया बरं का. हां. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. इवल्या इवल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात. चिमणा चिमणी चिव चिवती. कुठे गेल्या ए चिवताई, ए चिवताई, चिवताई, ए चिवताई. अगो तेच मी बोलत होती ना, इकडे ना. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. ताई सांगा कुणाची, ताई आमच्या युक्ताची. इवल्या इवल्या
चिमणा चिमणी राहतात, चिमणा चिमणी अशी धम्माल मस्त असं करत करत या चिमण्यांबरोबर स्वयंपाक करायचा. तर चिमण्यांना माझ्या काय खायचंय आज? शेवया. आपण बनवलेल्या शेवया खायच्या. तर मग शेवया बनवूया, म्हणजे चिमण्यासाठी सगळ्या चिमण्यांसाठी शेवया बनवूया. तर बनवायच्या ना शेवया? घेतल्या बघा, मग डान्स करत बसली पोरींबरोबर. तर त्या थोड्या हे झाल्या बरं का, पण छान आहे, ठीक आहे. अशा शेवया पण भाजलेल्या पण मिळतात नाही का. तर मग ह्या भाजलेल्या शेवया पण अशा छान मिळतात. भ्यो नमः अन्नपूर्णा देवताभ्यो नमः. आता आपलं असं मस्त होईल की नाही, छान असं बघा. आता हे छान असं आपल्या मस्त अशा भाजून झाल्यात. तर बाजूला मी गरम पाणी करायला ठेवले. तर आपण गरम पाण्यामध्ये पहिल्यांदा त्या शिजून घेऊया आणि मग त्यामध्ये साखर टाकूया. ओके, चला. त्या भाजलेल्या पण मिळतात नाही का. आणि आपण अशा भाजून घ्यायच्या. आता भाजल्या मस्त तुपात. आता आपण याच्यामध्ये, आता मी इथे गरम पाणी ठेवलं होतं तापायला, तर हे गरम पाणी आता टाकते याच्यामध्ये. थोडं दूर व्हा बेटा. असं गरम पाण्यामध्ये म्हणजे लवकर उकळी येईल ना. गरम पाण्यामध्ये आपण छान असं हे करून घेऊन येऊया. आणि बघा, गव्हाच्या बनवल्यात आपण, रव्याच्या पण होतात, पण गव्हाच्या बनवल्यात तर लहान मुलांना पौष्टिकच की नाही. मग आपण आता ह्या छान बनवू. आपली आयडिया घेऊनच तर नूडलची झाली आयडिया ना, चायनीजची. ते आपणच पहिला बनवायचं असं. कलिंगडच्या बिया घेऊया आणि मनुके घेऊया. ओके, जरा शिजतील ना म्हणून याच्यात मनुका टाकूया. आणि हे कलिंगड बी. काय झाले, काजू बदामाची मी पेस्ट बनवून ठेवले. तर मग जे आहे घरात ते करते. ते हे मनुका जराशे त्यामध्ये जरा शिजल्यासारखे होतील ना, म्हणून मग टाकले जरा. आता बघा कशा नरम झाल्या, मस्त झाल्या. आता आपण याच्यामध्ये दूध टाकू शकतो. आणि दूध टाकल्यावर आपण मग तशी देऊ शकतो आपण दुधामधून, किंवा अशी खाल्ली तरी. म्हणजे लग्नामध्ये आहे ना, आधी असं असायचं, आमच्या वेळेला तर होतंच. लग्नाला कलवऱ्या आणि हे असतात ना. तर मग ज्या घरी जातील ना, जे गेले बाबा, आता केळवणाला बोलवतात ना, तर खास केळवणाला शेवया असायच्या. हां, आणि जेव्हा लग्न असतं ना, जेव्हा लग्न असतं ना, तेव्हा लग्नामध्ये आहे ना शेवया बनवून, बाप रे, त्या कलवऱ्यांचे एवढे हाल होतात खाऊन खाऊन, की त्या खाच असं म्हणतात. म्हणजे लग्नाला उपवास वगैरे असतो ना, मग नंतर सोडायच्या वेळेला ह्या शेवया अशा बनवून, तर ह्या तेव्हा अशाच असतात शेवया अशा बनवून. म्हणजे तू आणणार, मी आणणार, असं प्रेमाने घेऊन यायचे ना, घेऊन येतात ना सगळेजण असे, की मी तुला शेवया आणल्यात. आणि मग डबा असं तो किती व्हायचं ना ते. मग ह्याच्या प्रेमाखातर, त्याच्या प्रेमाखातर, नवरी किंवा जो नवरा असेल तर मग त्या शेवया खायच्या आहे. बघा ह्या अशा छान झाल्या की नाही, मस्त अशा. तर अन्नपूर्णा देवताभ्यो नमः. आता बघा, आपण देवाचं नाव घेतलं की छानच होतो ना तो पदार्थ. आणि त्यामध्ये सगळं प्रसादासारखे गुणधर्म मिसळतात. आणि मग आपल्या ह्या मंत्रांच्या लहरी त्या प्रसादामध्येच, ह्या जेवणामध्ये उतरतात. आणि अन्नपूर्णा येऊन साक्षात आपलं तो स्वयंपाक, आपली ती भाजी, आपला तो पदार्थ खूप छान करून जाते. त्यामुळे अन्नदेवतेचं नाव घेतलंच पाहिजे की नाही आपल्याला, अन्नदेवतेचं. तर आता बघा ही शिजली. आता शिजली पण ती काय लगेच हे असते ना, ते शिजून पण जाते. हे बघा शिजली पण. आता ही झाली झटपट. मोस्ट इंडिग्रेन्स काय आहे आपलं, गोडवा कसा येणार, तर आता साखर. तर मी 1 पेलाभर साखर टाकले. अजून पण लागेल त्यामध्ये, अजून पण टाकूया. फक्त हे मिक्स करून घेऊया. किंवा ना गोड दूध बनवायचं आणि गोड दूध टाकायचं, तसं पण चालतं. अर्धी वाटी टाकली. म्हणजे जास्त ना आमच्या ह्यांच्यामुळे आम्ही जरासं ना
आम्ही पण कमी ते आम्ही गोड आहे ना जरासं कमीच मग. आणि आता काय आलं आहे की हाताला सवय झाली ना तर थोडं कमीच होतं मग यांच्यामुळे मग आम्ही साखर कमीच पडल्या जाते. आता बघा ह्याला परत पाणी सुटलं ना, आता परत तर आपली शेवई तयार झाली. आता साखर टाकली ना मग परत त्याला पाणी सुटलं की नाही, म्हणून मग आता अजूनच रंग पण बदलला. रंग पण बघा कसा छान असा झालाय, हो की नाही वाटतं ना. हो हो देणार देणार. म्हणजे बाबूला काय पहिला त्याला ना बाप्पाला नैवेद्य द्यायचा ना आपल्याला, आणि बाप्पाला नैवेद्य दिला की मग तुम्हाला. हो हो देते 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 हां सोनू थांब. हां आता देणार बरं का. बघा अशी कशी मस्त झाली की नाही. चला तर मग शेवई पार्टी. हो हे आपण ते कलिंगडचं हे टाकलं ते बी आणि मनुके टाकले ना ते त्यामध्ये असे छान विरघळून गेलेत. छान वाटते की नाही. तर आता आपण याच्यामध्ये भरूया. ती कशी भरायची बघा. अशी खाल्ली तरी चालते किंवा याच्यात आता दूध आपण ॲड केलं तरीसुद्धा चालतं. नाही मग वरून आपण टाकूया बघा. आता है ना, अशी पण खाऊ शकतो की नाही आपण. अशी पण छान झाली ना. ही बघा अशी पण छानच झाली की नाही, मस्त अशी. ठीक आहे, दूध टाकलं आणि याच्यात आपण आता ह्या शेवया टाकू. हे बघा तरी सुद्धा आपण दुधातली खाल्ली काय आणि अशी खाल्ली काय तरी छान आहे की नाही. ही बघा ही तयार आपली शेवई ही दुधातली. म्हणजे आपण असं सर्व करताना जर कोणाला दुधातली हवे तर दुधातली आपण द्यायची, आणि नाही तर कोणाला याच्यातली हवे सुकीच तशीच खायची तर तशीच, आणि नाही मग ही अशी दुधातली. तर मग बघा आवडली का तुम्हाला. तर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अशी खायची असेल तुम्हाला तर अशी खा, नाही मग ही अशी खा. दोन्ही छानच आहे नाही का. मग चला तर मग आपण आता शेवया खाऊया. बाप्पाला द्या पहिला. चला बाप्पाला वाढा. करा, सबस्क्राईब करा, लाईक करा हां प्लीज. आवडली तर नक्की लाईक करा.